Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। अनिल देशमुख यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे ज्याचं नाव आहे डायरी ऑफ ए होम मिनिस्टर। अनिल देशमुख महाविकास आघाडीच्या काळामध्ये गृहमंत्री होते आणि त्याच्या काळामध्ये त्यांना जे अनुभव आले होते त्याच्या संदर्भात त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। खरं तर आपण एका व्हिडिओमध्ये अनिल देशमुख यांनी कसे खुलासे केले होते, त्यांना चौकशी दरम्यान ईडी चौकशी दरम्यान कसे प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्यांना त्यामध्ये कसं गोवलं होतं हे सगळं पाहिलेलं आहे। आज माझ्या हातात आणखी काही त्या पुस्तकातली पानं आहेत, जवळजवळ 4 ते 5 पानं आहेत आणि या 4 ते 5 पानांमध्ये सुद्धा अनेक धक्कादायक खुलासे त्यांनी केलेले आहेत। त्यांच्या पुस्तकामध्ये या सगळ्याबद्दलचं सविस्तर वर्णन त्यांनी केलेलं आहे। तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी अनिल देशमुखांच्या काही पत्रकार परिषदा पार पडल्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी खुलासा केला होता की त्यांना ते गृहमंत्री असताना समित देशमुख नावाचा समित कदम नावाचा एक व्यक्ती त्यांना भेटायला आला होता, जो देवेंद्र फडणवीस यांचा माणूस असल्याचं तो म्हणत होता आणि त्याने काही ॲफिडेव्हिट्स त्यांना साईन करायला दिले होते। ज्या ॲफिडेव्हिट्समध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप होते, त्याचबरोबर पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप होते, अनिल परब यांच्या संदर्भात काही आरोप होते आणि अजून आणखी एक ॲफिडेव्हिट्स त्याच्यामध्ये होतं ज्याच्यामध्ये सुद्धा अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते। त्या ॲफिडेव्हिट्सवर अनिल देशमुख यांनी सही करायला नकार दिला आणि त्यानंतर त्यांना ईडीकडनं अटक करण्यात आली होती। आता या सगळ्या प्रसंगामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर अनिल देशमुख यांनी फडणवीसांना चॅलेंज दिलं होतं, फडणवीसांनी सुद्धा त्यांना चॅलेंज दिलं होतं, त्यांच्याकडे पेन ड्राईव्हज आहेत असं म्हटले होते। अनिल देशमुखांनी सुद्धा म्हटलं होतं की या सगळ्या संभाषणाचे माझ्याकडे पेन ड्राईव्हज आहेत आणि योग्य वेळी ते खुलासा करील। या सगळ्यानंतर त्या दिवशी त्या घरी त्यांच्या नेमकं काय घडलं होतं, समित देशमुख ते आल्यानंतर तिथं काय झालं होतं, त्यांनी कशा पद्धतीची ॲफिडेव्हिट्स त्यांना सादर केली होती, या संदर्भातलं सगळं वर्णन त्यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे। माझ्या हातात त्या पुस्तकातील ही महत्त्वाची 4 ते 5 पानं आहे आणि ही सगळी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहोत। नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं, तो प्रसंग नेमका काय होता आपण ऐकूयात। अनिल देशमुख त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतायत, एक दिवस एक इसम माझं तेव्हाचं सरकारी निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर आला। कोणाचा तरी संदर्भ घेऊन मला भेटला। अगदी सामान्य अंगकाठीचा तरुण होता। तो म्हणाला, मला देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलंय। माझ्या मनात आलं, देवेंद्र फडणवीस तर माझ्याशी थेट बोलू शकत होते, मग त्यांनी या माणसाला कशाला पाठवलं। मी त्याला त्याचं नाव विचारलं। त्याने सांगितलं समित। त्यावर मी त्याला त्याचं पूर्ण नाव विचारलं। तो पुन्हा म्हणाला समित कदम। मग मी विचारलं गाव कोणतं। तो म्हणाला सांगली जिल्ह्यातील मिरज। पुढे तो म्हणाला, मी देवेंद्र फडणवीस यांचा अगदी जवळचा माणूस आहे, त्यांनीच तुम्हाला भेटायला पाठवलंय। देवेंद्रजींचं म्हणणं आहे की हे जे काही घडलंय त्यात तुमचा काहीच दोष नाही आहे, तेव्हा देवेंद्रजींना तुम्हाला मदत करायची आहे। मी तिथे बसल्या बसल्याच त्या व्यक्तीची माहिती गुगलवर सर्च केली। या माहिती व्यतिरिक्त जनसुराज्य युवा शक्ती पार्टीचा तो प्रदेश अध्यक्ष असल्याचंही त्याच्या प्रोफाईलवरनं कळलं होतं। मात्र त्याच्या प्रोफाईलमधली सगळ्यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे भाजपच्या नेत्यांबरोबरचे त्याच्याशी खास घसट असल्याचे दर्शवणारे त्याचे फोटो। त्यातही देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्याचे जे फोटो आणि पोस्ट होती त्यातून अगदी सहज जाणवत होतं की हा त्यांच्या अगदी जवळचा माणूस असणार। तो संकोचत आणि काहीसा चाचरत म्हणाला, देवेंद्र फडणवीस यांना तुमच्याशी बोलायचं आहे। माझ्या मनात आलं, देवेंद्र फडणवीस यांना जर माझ्याशी बोलायचं होतं तर ते थेटच बोलू शकले असते, त्यासाठी एखाद्या व्यक्तीला पाठवण्याची काय गरज होती। मग विचार केला की आपण स्वतःच फोन करूया, म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलण्यासाठी मी फोन उचलला तर त्याने लगेच मला थांबवलं। म्हणाला, तुम्ही नका फोन करू, मी माझ्या फोनवरून देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं करून देतो। तेव्हा कुठे माझ्या लक्षात यायला लागलं की नक्कीच अशी कोणती तरी गोष्ट असली पाहिजे जी देवेंद्र फडणवीस थेट माझ्या फोनवर सांगू शकत नाही आहेत। म्हणजे एकतर माझा फोन टॅप होत असल्याची त्यांना भीती वाटत असावी किंवा त्यांचा फोन मी रेकॉर्ड करीन अशी भीती त्यांना असावी आणि त्यामुळे त्यांनी आपल्या माणसाला पाठवलं होतं जेणेकरून ते नामानिराळे राहतील। मग त्याने व्हॉट्सॲप वा फेसटाईम कशावरून तरी फोन लावला आणि देवेंद्र फडणवीसांचं आणि माझं संभाषण घडवून आणलं। तिकडे लाईनवर देवेंद्र फडणवीसच होते। मी त्यांचा आवाज चांगलाच ओळखत होतो। देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाऊ। देवेंद्र फडणवीस मला नेहमी भाऊच या नावाने हाक मारत। भाऊ, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला मदत करू। आम्हाला चांगलं ठाऊक आहे की तुमच्या विरोधात दाखल केलेल्या या केसमध्ये काहीही दम नाही आहे। आमचं बोलणं झालं आणि समित निघून गेला। त्यानंतर पुढच्या आठवड्यात तो पुन्हा भेटायला आला। यावेळी येण्याआधी त्याचा फोन आला होता की कामासाठी तुमच्याकडे येणाऱ्या माणसांची वर्दळ कमी झाली की मी काहीसा उशिराने येतो। मात्र मी माझी गाडी घेऊन येणार नाही, कारण गाडीची तपासणी होते, तसंच तिची रजिस्टरमध्ये नोंद केली जाते।
तेव्हा मी माझी गाडी हँगिंग गार्डन जवळच्या कुठेतरी पार्क करेन आणि दुसऱ्या एखाद्या गाडीने बंगल्यात प्रवेश करेन. हँगिंग गार्डन माझ्या बंगल्यापासून गाडीने जेमतेम 5 मिनिटांच्या अंतरावर होतं. हीच पद्धत त्याने पुढेही कायम ठेवली. आधी त्याचा फोन यायचा, मग तो कुठल्या तरी भलत्याच गाडीने बंगल्यात यायचा आणि बैठक संपल्यावर पुन्हा हँगिंग गार्डनला निघून जायचा. तिथे आसपास त्याची गाडी पार्क केलेली असायची. दुसऱ्यांदा जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा तो म्हणाला, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की ईडीचे काही अधिकारी तुमच्याकडे येतील. ते काहीतरी इकडचे तिकडचे प्रश्न विचारतील आणि मग केस संपल्यातच जमा होईल. खरं तर ही एक प्रकारे धमकीच होती. तसंच यातून हे देखील सूचित होत होतं की सगळा खेळ त्यांच्याच इशाऱ्याने चाललेला आहे. ईडीद्वारे चौकशी होण्याची पूर्वसूचना देऊन तो बहुधा मला सूचित करत होता की पुढे त्यांनी दिलेल्या माहितीची उलट तपासणी करण्याची गरज नाही. तसंच 2014 नंतर जवळजवळ प्रत्येकालाच ठाऊक झालं होतं की ईडी ही केंद्र सरकारची एक सुपारी घेऊन काम करणारी यंत्रणा आहे आणि तिचा वापर प्रामुख्याने भाजपच्या राजकीय विरोधकांना छळण्यासाठीच केला जातो. आता इथे बऱ्याच गोष्टी अनिल देशमुख यांनी मेन्शन केलेल्या आहेत. कशा पद्धतीनं समित कदम हा माणूस त्यांच्याकडे आला होता, तो देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे असं म्हणत होता. त्यांनी फोनसुद्धा स्वतःचा दिला, फोन टॅप होईल अशी त्याला भीती वाटत होती. देवेंद्र फडणवीस म्हणाले की तुमच्यावर करण्यात आलेल्या केसमध्ये काही दम नाही आहे, आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो. असं सगळं त्यांचं संभाषण होतं. या सगळ्यामध्ये तो सुद्धा खबरदारी घेत होता, गाडी आणत नव्हता जेणेकरून गाडीचा नंबर पोलीस लिहून घेणार नाहीत. अनेक गोष्टी त्यांनी पाळत होत्या. अशा सगळ्या गोष्टी अनिल देशमुख यांनी पुढे मेन्शन केलेल्या. त्यानंतर कशा पद्धतीने त्यांना ॲफिडेव्हिट सादर करण्यात आली होती, त्या ॲफिडेव्हिट्सवर त्यांनी सही करावी अशी मागणी ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं करण्यात आली होती, त्याच्याबद्दलचा उल्लेख आहे. आणि आता काही ॲफिडेव्हिट्समध्ये काय होतं याचा उल्लेखसुद्धा काही पुढच्या पानांमध्ये अनिल देशमुखांनी केलेला आहे. तो नेमका उल्लेख काय आहे हे सुद्धा आपण बघूयात. याशिवाय या प्रतिज्ञापत्रात मला असं खोटं लिहायला सांगण्यात आलं की राष्ट्रवादी पार्टीचे प्रमुख शरद पवार यांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील कार्यालयात गृहमंत्री म्हणून मला बोलवून घेतलं. तिथे त्यांचा मुलगा पार्थ पवारही होता. अजित पवार यांनी तिथे सांगितलं की महाराष्ट्रात गुटखा पान मसाल्याचा धंदा खूप मोठा आहे, तर त्यांच्याकडून आपल्याला पैसे वसुली करायची आहे. पार्थ पवार यांचे गुटखा पान मसाला इंडस्ट्रीतील घोडावत सारख्या लोकांशी संबंध आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून पैसा वसुलीचं हे काम पार्थ पवार करतील. तुम्ही फक्त गृहमंत्री म्हणून त्याला मदत करा. याच प्रतिज्ञापत्रात मला असं खोटं लिहायचं होतं की शिवसेनेचे नेता आणि मंत्री अनिल परब यांनी मला सांगितलं होतं की दापोलीच्या साई रिसॉर्टमध्ये त्यांचेच पैसे लागलेले आहेत, सर्व पैसे त्यांचेच आहेत, फक्त कागदोपत्री मालकी सदानंद कदम यांची दाखवण्यात आली आहे. तेव्हा या प्रकरणी काही तक्रार आली तर आम्हाला सांभाळून घ्या. माझे निष्कर्ष: वरील सर्वच्या सर्व मुद्दे तद्दन खोटे होते. मला सगळ्यात जास्त आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की त्यांनी यात अजितदादा पवार यांनाही गोवलं होतं. कारण 1.25 वर्षापूर्वी अजितदादांना सोबत घेऊन आणि त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देऊनच देवेंद्र फडणवीस व भाजपने अल्पमतातलं आणि अल्पमुदतीचं सरकार बनवलं होतं. त्याशिवाय अजित पवार यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न भाजप सातत्याने करत आलाय. सोबतच ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कुबड्या वापरून महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवले, त्या बाळासाहेबांच्या नातवाला आदित्य ठाकरे यांना बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न भाजप करत होता. ते 4 मुद्दे वाचून मला प्रचंड राग आला आणि मी ते कागद खाली जमिनीवर फेकून दिले. माझ्या या अनपेक्षित कृतीने समित एकदम सटपटला. त्याच्यावर ओरडतच मी म्हणालो, समित कदम जा आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगा की असे खोटे आरोप मी करणार नाही. एक वेळ मी आयुष्यभर तुरुंगात राहीन, परंतु अशा प्रकारचे खोटे आणि गलिच्छ आरोप मी कुणावरही करणार नाही. मला कळून चुकलं की अशा प्रकारच्या खोट्या प्रतिज्ञापत्रांचा वापर करून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना नेत्यांची राजकीय कार्यकीर्द उद्ध्वस्त करायचे किंवा सरकार अस्थिर करून ते पाडण्यासाठी अशा प्रतिज्ञापत्रांचा वापर करायचा आहे. हे म्हणजे राजकारणाची नीचतम पातळी गाठण्यासारखंच होतं. 2014 नंतर अशा प्रकारच्या नीच हरकती करून, खोटे जबाब नोंदवून आणि ब्लॅकमेल करून भाजपने कितीतरी सरकारं पाडली होती. सोबतच राजकीय नेत्यांना खोट्या प्रकरणात फसवलं होतं. हे एक प्रकारे राजकारणाचं झालेलं गुन्हेगारीकरणच होतं. राजकारणातील सारे नीतिनियम धाब्यावर बसवून येन केन प्रकारेनं फक्त सत्ता मिळवायची हीच आता भाजपची मानसिकता बनली आहे. चिडून मी समितला विचारलं देखील, देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा पवार यांचं नाव कसं काय दिलं? त्यांचे तर चांगले संबंध आहेत आणि त्या दोघांनी मिळूनच तर पहाटेचं सरकार बनवलं होतं. मग असं असताना त्यांनी अजितदादांचं नाव कसं काय घेतलं? समितजवळ याचं काहीच उत्तर नव्हतं आणि माझा रुद्रावतार पाहून तो तिथून निमूट चालता झाला. मात्र दुसऱ्या दिवशी समित पुन्हा आला आणि म्हणाला, मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की तुम्ही नाराज झालात,
तेव्हा देवेंद्रजी म्हणाले की देशमुख साहेब नाराज होणं साहजिकच आहे, कारण अजितदादा त्यांच्याच राष्ट्रवादी पार्टीचे नेते आहेत. पण देवेंद्रजींचं असं सांगणं आहे की तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर तुम्ही अजित पवार यांच्याशी संबंधित मुद्दा वगळून उरलेले 3 मुद्दे प्रतिज्ञापत्रावर लिहून द्या. मी बाकीचे 3ही मुद्देही प्रतिज्ञापत्रावर लिहून द्यायला ठाम नकार दिला. त्यानंतर तो तिथून चालता झाला. पुन्हा कधीही इथे परत येऊ नकोस अशी तंबी देऊन मी त्याला म्हणालो, असं खोटं प्रतिज्ञापत्र मी कधीही सादर करणार नाही. सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस एवढा नीचपणा करतायत याचं मला खरोखर आश्चर्य वाटतंय. मात्र यापेक्षाही जास्त विचित्र मला या गोष्टीचं वाटतंय की ज्या अजितदादांबरोबर तुम्ही पहाटेचं सरकार बनवलं होतं, मग भले ते 72 तासच टिकलं असेल, थेट त्यांच्या विरोधातच मला कामाला लावताय. तसंच ज्या शिवसेनेबरोबर कधी काळी तुम्ही सरकार बनवलं होतं, त्याच शिवसेनेच्या आज जे मुख्य आहेत त्यांच्या मुलाची प्रतिमा खराब करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. खरोखरच किती नीच वृत्तीचा माणूस आहे हा देवेंद्र फडणवीस. त्यानंतर मी आमच्या राष्ट्रवादी पार्टीचे प्रमुख शरद पवार यांना तो प्रतिज्ञापत्राचा संपूर्ण प्रकार अगदी सविस्तर सांगितला. तसंच फडणवीस यांनी पाठवलेले पेपर्सही दाखवले. ते पेपर पाहून पवार साहेब म्हणाले, अनिल, तू जर हे प्रतिज्ञापत्र करून दिलं असतंस तर आपलं शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं महाविकास आघाडीचं सरकार दुसऱ्याच दिवशी कोसळलं असतं. समित चुपचाप निघून गेला, पुन्हा कधीही परत न येण्यासाठी. त्याने माझा निरोप बहुधा माझ्या शब्दात आणि माझ्याच अंदाजात देवेंद्र फडणवीस आणि भाजपपर्यंत पोहोचवला असणार, कारण त्याची मला लगेच पोचपावतीही मिळाली. मी इकडे जशी त्यांच्या खोट्या प्रतिज्ञापत्राची ऑफर धुडकावली, लगेच दुसऱ्या दिवशी माझ्या आणि माझ्या संबंधित लोकांच्या वेगवेगळ्या 8 ठिकाणांवर ईडीने छापे टाकले. मी माझ्या विविध निवेदनात, पत्रकार परिषदात, भाषणातून कधी पूर्ण तर कधी अंशतः वरील घटनेचा उल्लेख केला आहे. माझ्याकडे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पेनड्राईव्हवर साठवलेले पुरावे आहेत असंही मी स्पष्ट केलं आहे. भारतातील सर्वात मोठी अंधश्रद्धा विरोधी चळवळ चालवणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक, सुप्रसिद्ध समाजसुधारक, विवेकवादी, लेखक श्याम मानव यांनीही हेच सांगितलंय. देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ही घटना अमान्य केली नाही, पण त्याऐवजी नवी धमकी देत इतर नेत्यांबद्दल मी केलेल्या विधानांचे आपल्याकडे दृकश्राव्य पुरावे असल्याचा दावा केलाय. मी गप्प बसलो नाही तर ते हा पुरावा सार्वजनिक करतील असा इशारा त्यांनी दिलाय. माझी बाजू खरी असल्याचा विश्वास असल्याने मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे तथाकथित दृकश्राव्य पुरावे लवकरात लवकर सार्वजनिक करण्याचे आवाहन दिलंय. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनीही विधान केलंय की अनिल देशमुख जे बोलत आहेत ते खरे असले पाहिजे. फडणवीस यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते जाहीर करावे. शिवसेनेनेही देवेंद्र फडणवीस यांचा मुखवटा उघडा पाडलाय अशी टीका केली आहे. त्यांनी अशी पुष्टीही जोडली की सत्तेचा पाठपुरावा करताना ते चारित्र्य हननासह कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तर आपण बघितलं की अनिल देशमुख यांनी तो सगळा घटनाक्रम सांगितलेला आहे. समित देशमुख हा कसा त्यांच्याकडे आला होता, ॲफिडेव्हिट्स घेऊन आला होता, त्या ॲफिडेव्हिट्समध्ये नेमकं काय होतं आणि जेव्हा त्या ॲफिडेव्हिट्सवर सही करण्यास त्यांनी नकार दिला त्यानंतर त्यांच्यावर कशा पद्धतीनं ईडीने कारवाई केलेली आहे. तर हा होता अनिल देशमुख यांच्या डायरी ऑफ द होम मिनिस्टर या पुस्तकातला एक खळबळजनक दावा, एक खळबळजनक भाग हा एक्सक्लुझिव्हली मुंबई तकने तुमच्यासमोर मांडलेला आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, या सगळ्या मुद्द्यांबद्दल काय वाटतं, अनिल देशमुख यांच्या पुस्तकाबद्दल काय वाटतं, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे लिहिलं आहे त्याच्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा. धन्यवाद.